मी शीतल. माझे लग्न होऊन 4 वर्ष झाली होती. रोहन माझा नवरा. तो परदेशात नोकरीला असल्यामुळे घरात मी, सासू सासरे आणि माझा दीर श्रेयस असे आम्ही चौघे राहत होतो. रोहनच्या अनुपस्थितीने निर्माण झालेली पोकळी मोठी होती, पण मी ती रोजच्या कामात कुटुंबाची काळजी घेण्यात भरून काढण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला श्रेयस अत्यंत शांत, कमी बोलणारा, अभ्यासात रमलेला मुलगा होता. पण गेल्या 6-7 महिन्यांपासून त्याच्या वागण्यात हळूहळू बदल जाणवत होता. हे बदल सूक्ष्म होते, इतके सूक्ष्म की माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरेतून ते सुटले होते. पण माझ्या सवयीच्या डोळ्यांना ते अस्पष्टपणे जाणवत होतं. मला सतत वाटायचं की तो माझ्यावर नजर ठेवत आहे. स्वयंपाकघरात मी काम करत असताना तो कधी अचानक तिथे येऊन उभा राहायचा आणि कुठलंही कारण नसताना काही सेकंद माझ्याकडे पाहत राहायचा. मी काय झालं विचारलं की काही नाही, पाणी प्यायला आलोय किंवा भूक लागली म्हणून आलो अशी उत्तरे देऊन पटकन निघून जायचा. रात्री जेव्हा मी माझ्या बेडरूमच्या बाल्कनीत थोडा वेळ घालवत असे तेव्हा मला अनेकदा जाणवायचं की श्रेयस त्याच्या रूमच्या खिडकीतून किंवा गॅलरीतून एकटक माझ्याकडे पाहत आहे. त्याची उपस्थिती माझ्या एकटेपणाला आधार देण्याऐवजी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकल्यासारखी होती. मला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. एक अनावश्यक जिज्ञासा, एक अस्पष्ट अपेक्षा. पण मी त्या विचारांना लगेच झिडकारलं. तो माझा दीर आहे, माझ्या भावासारखा. माझ्या मनाचा गैरसमज असेल असं मी स्वतःला वारंवार समजावत होते. गेल्या आठवड्यात माझ्या सासू सासऱ्यांची तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मानसिक शांतीसाठी ते आठवड्याभराच्या तीर्थयात्रेला गेले होते. घरात आम्ही दोघंच होतो, मी आणि श्रेयस. माझ्या मनातील अस्वस्थता आता अधिकच वाढली होती. घराची ही असामान्य शांतता मला भयान वाटत होती. त्या दिवशी माझा दिवस तसाच तणावात गेला होता. मी आणि श्रेयसने आम्ही दोघांनी फारसा संवाद टाळला होता. त्यानेही दिवसभर स्वतःला त्याच्या खोलीत अभ्यासात गुंतवले होते. त्या रात्री 10 वाजता मी रात्रीचं जेवण आटपून हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होते, एक कादंबरी. पण माझ्या मनात त्या पुस्तकापेक्षा अधिक रहस्यमय कथा सुरू होती. मी स्वतःला पुस्तकात गुंतवण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या कानावर हॉलच्या घड्याळांच्या काट्यांचा आवाज आणि घराबाहेरची शांतता स्पष्टपणे ऐकू येत होती. अचानक श्रेयसच्या रूमचा दरवाजा हळूच उघडला आणि तो बाहेर आला. त्याचे केस विस्कटलेले होते, जणू तो विचारात गडलेला होता. तो माझ्या समोरच्या सोफ्यावर येऊन बसला. आमच्यात फक्त एक कॉफी टेबल आणि काही सेकंदांचं अंतर होतं. त्याच्या डोळ्यात आज नेहमीपेक्षा वेगळी, अधिक तीव्र चमक होती. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्णायक पवित्रा दिसत होती, जणू तो काहीतरी खूप महत्त्वाचं बोलण्याच्या तयारीत होता. माझ्या मनात भीतीने धडधडण्यास सुरुवात केली. मी घशाला आलेली कोरड लपवत आवाज शांत ठेवण्याचा प्रयत्न करत बोलले, काय श्रेयस, अजून झोपला नाहीस? अभ्यास संपला नाही का? श्रेयस एकदम गंभीर आवाजात माझ्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, वहिनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं. आणि मी तुम्हाला माझं बोलणं पूर्ण ऐकल्याशिवाय मध्ये बोलू नका अशी विनंती आधीच करतोय. त्याचा तो शांत पण गंभीर आवाज मला धक्का देणारा होता. मला आता नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे याची खात्री पटली. मी पुस्तक बंद करून ते बाजूला ठेवलं. माझा हात पुस्तकावर घट्ट आवळला गेला होता. मी थोडी गडबडून विषयांतर करण्याचा प्रयत्न करू लागले. आता काय झालं, काही अडचण आहे का? बाबा हे ठीक आहेत ना, फोन करून बघू का? तेव्हा श्रेयस माझा प्रश्न टाळत म्हणाला, ते सर्व ठीक आहेत. अडचण ती बाहेर नाहीये, ती घरात आहे, आपल्यात. त्याला नक्की कशाबद्दल बोलायचं आहे हे कळेना. त्याने माझ्या शंकांना अडचण हे नाव देऊन माझ्यासमोर उभं केलं होतं. तेव्हा त्याचं बोलणं ऐकल्याशिवाय माझ्याकडे पर्यायही नव्हता. मग मी शांत राहून त्याला बोलू देण्याचा निर्णय घेतला. मी म्हणाले, स्पष्ट बोल श्रेयस, काय बोलायचं आहे तुला? श्रेयस म्हणाला, वहिनी, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष का करताय? गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला जे सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्ही ऐकून का घेत नाही आहात? मी आश्चर्याने आणि मनातून घाबरून त्याला विचारलं की मी कशाबद्दल दुर्लक्ष करते आणि तू काय सांगण्याचा प्रयत्न करतोयस? मला खरंच काही कळत नाहीये. श्रेयस म्हणाला, कळतंय तुम्हाला. मी आता सरळ सरळ बोलतो. मला तुम्ही खूप आवडतात. मला तुमच्यापासून दूर राहत नाहीये. तुमच्या हास्याचा आवाज, स्वयंपाकघरातील तुमची ती छोटीशी उपस्थिती, मला फक्त तुमच्या जवळ राहायचं आहे. त्याचे ते वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मनात जी अस्पष्ट भीती होती ती आता वास्तव्यात एका भयंकर शब्दात त्याने बोलून दाखवली होती. माझ्या डोळ्यांसमोर रोहनचा, माझ्या सासू सासऱ्यांचा चेहरा तळवळून गेला. घराची शांतता आता माझ्या कानात कर्कशपणे घुमत होती. मी रागाने आणि कठोर शब्दात म्हणाले, श्रेयस, काय बोलतोयस तू? तुला तुझ्या बोलण्याचं भान आहे का? मी तुझी वहिनी आहे, तुझ्या भावाची बायको.
ज्याला तू दादा म्हणतोस. मी रोहनशिवाय दुसरं कोणाचाही विचार कधी केला नाहीये. वहिनी, दादा ना तो तिथे परदेशात असतो. त्याला तुमचं दुःख, तुमची एकटेपणाची भावना दिसत नाही. त्याला तुमच्या चेहऱ्यावरील ती रिकामी जागा दिसत नाही, पण मला ती दिसते वहिनी. मला कळतंय. मला वाटतं तुमचाही माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. श्रेयस पुढे काही बोलला तोच मी त्याला थांबवलं. त्याचे वाक्य पूर्ण होऊ दिले नाही. मी म्हणाले, तू माझ्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा नवरा माझ्यासोबत नसला तरी माझं नातं आणि माझ्या मर्यादा मला माहीत आहेत. मला तुझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही. तू माझ्यासाठी नेहमीच माझा दीर, माझ्या भावासारखा राहशील. श्रेयसच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो म्हणाला, खोटं बोलू नका. मी पाहिलंय तुम्हाला. तुम्हीही रात्री जागतात. तुम्हीही विचारात असतात. तुमची ती रात्रभरची अस्वस्थता ती माझ्या डोळ्यातून सुटलेली नाही. मला ही भावना खूप दिवस माझ्या मनात ठेवायची नव्हती. मला फक्त तुमच्या भावना. तेव्हा पुन्हा एकदा मी श्रेयसचं बोलणं मध्येच थांबवलं. मी जागेवरून सनसनीतपणे उठून उभी राहत आवाज अत्यंत कठोर करत म्हणाले, थांब, एक पाऊलही पुढे येऊ नकोस. तू माझ्या रिकाम्या जागेला जी प्रेमाची संज्ञा देतोस ते प्रेम नाही. हे नातं प्रेमाचं नाही तर आकर्षणाचं आहे आणि त्याला तू प्रेम समजू नकोस. मी पुढे सरकून कॉफी टेबलच्या जवळ गेले. माझ्या आवाजात जरब होती. श्रेयस, मी दीर म्हणून तुझा आदर करते. तो आदर आज तू गमावण्याचा प्रयत्न करत आहेस हे लक्षात ठेव. रोहन माझा नवरा आहे आणि त्याच्याबद्दलची माझी निष्ठा ही माझ्या आत्मसन्मानाचा भाग आहे. मी त्याला समजावत म्हणाले, तू जे काही बोलतो आहेस ते कधीच शक्य होऊ शकत नाही. ते सगळं आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल. याबद्दल आपण परत कधीच बोलायचं नाही. हा विषय इथेच संपला. माझ्या डोळ्यातील स्पष्टता, रागाची धार आणि आत्मसन्मानाची ज्योत श्रेयसला पहिल्यांदाच इतक्या जवळून दिसत होती. माझा कणखरपणा पाहून तो पूर्णपणे हतबल झाला. त्याच्या चेहऱ्यावरची तीव्र चमक आता पस्तावा आणि पराभव यात बदलली होती. तो माझ्याकडे सुन्न नजरेने पाहू लागला. तो म्हणाला, वहिनी, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. मला माफ करा. श्रेयस, तू नक्की जगू शकशील. फक्त तू स्वतःच्या मनातील या विचारांना वेळीच थांबवलं पाहिजे. तुझे विचार चुकीच्या दिशेने जात आहेत. तुला रोहनच्या अनुपस्थितीमुळे येणारा माझा एकटेपणा प्रेम वाटलं, पण तो भावनिक आधार होता आणि तू त्याला चुकीचं वळण दिलंस. या क्षणापासून तू माझ्याकडे केवळ वहिनी म्हणून बघायचं. मी तुला माझ्या भावासारखं स्थान देत राहीन. मी सोफ्यावरून परत पुस्तक उचलले. आता माझा निर्णय स्पष्ट आणि अंतिम होता. मी श्रेयसला शेवटचं समजावलं की जर यानंतर तुझ्या डोळ्यात किंवा वागण्यात मला कसलाही बदल जाणवला तर मी कोणताही विचार न करता बाबांना आणि रोहनला सर्व सांगेन आणि मग आपलं नातं कायमचं संपवेन. त्या क्षणी श्रेयस पूर्णपणे कोसळला. तो काही न बोलता मान खाली घालून हळूवार पावलांनी आपल्या खोलीकडे गेला आणि त्याने दरवाजा हलकेच लावून घेतला. रात्रीचे 11:10 झाली होती. जवळपास तासाभराचा एकतर्फी प्रेमाचा संघर्ष एका क्षणात संपला होता. घरात एकदम शांतता पसरली. ती शांतता खूप काही बोलून गेली. ती एका वादळाची समाप्ती होती ज्यात माझ्या नात्याची आणि आत्मसन्मानाची नौका वाचली होती. श्रेयसच्या मनात असलेला प्रेमाचा गैरसमज आणि माझ्या एकटेपणाचा अर्थ त्याने चुकीचा लावला होता. मी माझ्या आत्मसन्मानाला महत्त्व दिले आणि नात्याची लक्ष्मणरेषा स्पष्ट केली. नात्यातील मर्यादा, आत्मसन्मान आणि संवादाची स्पष्टता हेच नात्याचे खरे सौंदर्य आहे. तो प्रसंग आमच्या नात्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. श्रेयसने हळूहळू स्वतःला सावरलं. आज तो माझ्यासाठी फक्त दीर आहे आणि मी त्याची वहिनी. त्या दिवसापासून आमच्या नात्यात फक्त आदर आणि विश्वास आहे. कसलाही संशय किंवा रहस्य नाही. स्पष्टता हीच नात्याची खरी सुरक्षा आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.